सकाळी उठलो आणि जरा फिरून यावं म्हणून बाहेर गेलेलो. मग वाचण्यासाठी टाइम्स ऑफ इंडिया घेतला. तुम्ही म्हणताल हाच पेपर का? तर टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक पेज येतं ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगबद्दल माहिती दिलेली असते आणि त्या क्षेत्रामधले कोणकोणते नवीन कंपन्या आणि बिझनेस मॉडेल आहे ते पण सांगितलेलं असतं. आता फिरत फिरत मी कलेक्टर ऑफिसपाशी आले. तुम्हाला सांगायला आवडेल की म्हणजे आमच्या हॉस्टेलची आणि कलेक्टर ऑफिसची भिंत एकच आहे. माझ्या मागं पुण्याचं कलेक्टर ऑफिस आहे. तर मी बरंच लांब फिरत फिरत गेलो. असं तुम्ही म्हणताल की असं सकाळी काय शेड्यूल चेंज केला. तर 2-3 दिवस अभ्यास करून खूप बोर झालेलं. रिसेंटली पाब्लो नेरुडाची कविता पण वाचलेली की यू आर डाईंग स्लोली. त्या कवितेमध्ये हेच सांगितले की तुम्ही दररोज तोच जर शेड्यूल फॉलो करत असाल तर तुम्ही दमादमाने मरत आहात. संडेला आमची मेस बंद असते त्यामुळं काहीतरी बाहेरून मागावं लागेल खायला. एवढं मागवलं माझ्या एकट्याचं नाही ऑब्व्हियसली, तर आमच्या सगळ्यांसाठी आहे. तर आम्ही कॅम्पचा बर्गर मागवला आहे. तर हेल्थ कॉन्शियस असावं, कधी कधी चालतं थोडंफार इकडे तिकडे 19-20.